मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आज आहे 26 जानेवारी, वाजलेली आहेत 12:30 आणि आपण निघालेलो आहोत पुण्याला. येस, तर पुण्याला आम्ही यावर 2 ठिकाणी थांबणार आहोत. सगळ्यात पहिला हॉल्ट आमचा हिंजवडीला आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही जाणार आहोत कल्याणी नगरला. तर आता वेळ झाली की 12:30 ना, 12:30 वाजले. ओके, तर तुम्हा सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ट्रॅफिक तर दिसत नाहीये लकीली, बघूया जाताना किती लागतं. एक्झॅक्टली. आणि मग जाता आपण जरा गप्पा पण मारूया यावेळी तुमच्याशी. ठीक आहे. हा बघा अथर्व इकडे आलेला आहे, तो रेडी आहे, तो पण एक्साइटेड आहे सुपर. सकाळी शाळेत वगैरे जाऊन आलाय. तो लेट्स गो. चलो. तर आता फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि रस्ते बघू शकतात पूर्ण रिकामे आहेत. 26 जानेवारी असल्यामुळे आज पूर्णपणे सगळी कंटेनर सगळेच आराम दिलेला आहे त्यांना. सध्या आपण पोहोचत आहोत तो मानपाडाचा फेमस ट्रॅफिक जॅम स्पॉट. इकडे जाम वर्किंग आवर्सच्या दिवशी तर खूप इथे त्रास असतो. या साईडला इथे बरोबर तो पिलर इकडनं स्टार्ट होतोय तो, तर त्यामुळे सगळा जॅम या एरियात असतो. आज लकीली नाही आहे. आणि इकडे स्टेशनचं काम सुरू आहे, बघू शकता. आताही अवघ्या थोड्याशा गाड्या आहेत तरी पण जॅम झालेला आहे. आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आनंदनगरच्या एरियामध्ये आणि इथून आम्ही टोल क्रॉस करू आणि पोहोचू ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तुम्ही सरळ सुद्धा जाऊ शकतात टोल नाक्याकडे किंवा ऑल्टरनेट बायपास केला डाव्या हाताला लेफ्टने तुम्ही जाऊ शकतात. इकडनं ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टच करूया. इथे नॉर्मली टोल्स रिकामे असतात. तर हा टोल क्रॉस केला आम्ही आणि आता या साईड आपण डायरेक्ट बाहेर जाऊ. आता मेन टोलला परत जायची गरज नाही, खूप चांगली सोय करून दिलेली आहे इकडे. वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे. फायनली आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि आता या एक्सप्रेसवेचा स्पीड लिमिट 100 झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी कॅमेराज सुद्धा आता लावलेले आहेत इकडे. बऱ्याच ठिकाणी आता त्यांना कोणी पोल्स उभे केलेले आहेत कॅमेराज लावले. तर स्पीड मेंटेन ठेवा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या पहिल्या टनेलच्या इथे. तो म्हणजे भाताणचा टनेल. भाताण आणि कामशेत हे 2 मोठे बोगदे आहेत इकडे आणि आतून जी गाडी घेऊन जायला मजा येते, पण ॲट अ सेफ स्पीड. तर 80चा स्पीड आतमध्ये अलाउड आहे. मी आता आलेलो आहोत खालापूर टोलला. ट्रॅफिक आहे कारण इथे ना मध्ये ते बहुतेक रस्त्याची कामं करतायत, त्यामुळे ना त्यांनी थोडेसे बॉटलनेक्स केलेत. समोर दिसतोय तुम्हाला खालापूरचा टोल प्लाझा. भरपूर लेन्स त्यांनी ओपन केलेत पुण्याच्या साईडने जायचे. आणि मगाशी जो काय ट्रॅफिक होता तिकडे ते बॉटलनेकिंग होते कारण तिकडे रस्त्याची कामं चालू आहेत. आणि सध्या थ्रूआउट एक्सप्रेस हायवेवर भरपूर कामं चालू आहेत, त्यामुळे गाड्या सावकाश चालवा. आता वाट बघूया आपल्या नंबरची. फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत ते खालापूरच्या फूड प्लाझाला. माझ्या मागे फूड प्लाझा दिसतोय आणि तुफान गर्दी आहे, तुफान. पूर्ण रोड्स ब्लॉक झालेले आहेत आज यायचे. म्हणजे आता जरा इकडचा नजारा दाखवतो. खूप भयानक गर्दी आहे. म्हणजे फर्स्ट टाईम या फूड प्लाझाला मी एवढी गर्दी बघितली. कुठेतरी बाहेर रोडवर आम्ही आमची गाडी पार्क करून आलेलो आहोत आणि बऱ्याचशा गाड्या अशाच पार्क केलेल्या आहेत लोकांनी. तर मी तुम्हाला आता ट्रॅफिक दाखवतो कसं झालं इकडे. इकडचा सगळा पार्किंग लॉट फुल झालेला आहे. हा इकडचा जुना प्लाझा आहे आणि हे बघा इकडनं हे बघा बघ इथे आमची गाडी लावली आणि असा पुढे ट्रॅफिक आहे इकडे. हा बघा सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. तर फायनली आम्ही खाऊन पिऊन फूड मॉलमधनं निघालो आणि आजचा जो फूड मॉल एक्सपिरियन्स होता म्हणजे टुवर्ड्स पुण्याच्या साईडला जायचा खूप भयानक होता कारण खूप गर्दी होती, खूप गर्दी. पहिल्यांदा आम्ही यात आणलो. त्या साईडला मुंबई साईडला जाताना आम्हाला बराचदा ट्रॅफिक लागतो, पण यावेळेला पहिल्यांदा या साईडला देखील आम्हाला ट्रॅफिक लागला आणि पार्किंगला सुद्धा जागा नव्हती. जवळपास पब्लिक जिथे जागा मिळते तिथे पब्लिकनी गाड्या पार्क केल्या होत्या. आम्हाला 15 मिनटं लागली गाडी पार्क करायला.
अशीच बाहेर रोड साईडला लावली. आधी आम्हाला वाटलं की वा चला लवकर पोचू पण आता तसं नाही आहे. आता वाजल्यात 3:45. तर हिंजवडीला जायला किती वेळ लागेल अजून? 1 तास 44 मिनिटं. कॅमेरा चालत होता म्हणजे जवळजवळ 1.5 तासाचा रस्ता दाखवतो आहे आणि सगळा ट्रॅफिक दाखवतोय तो घाटामध्ये दाखवतो. अमृतांजनचा भाग आहे जो खंडाळ्याचा फुल रेड दाखवतो आहे तिकडे. सो आता बघूयात किती वेळ लागतो. आणि खरं म्हणजे आज जसं हेवी लोड एवढा सोडलाय त्यांनी, मला वाटलं की आज सुट्टी आहे त्यामुळे बहुतेक हेवी लोड नसेल, फक्त नॉर्मली बसेस वगैरे असतील. बट म्हणून अचानक एवढा हेवी लोड आम्हाला खालापूरच्या पुढे लागायला सुरुवात झाली. तोपर्यंत रस्ते क्लिअर होते. इवन तुमचा नवी मुंबईचा अख्खा स्ट्रेच जो आहे ना ठाणे बेलापूर तो पूर्ण क्लिअर होता. तुर्बेसारखे स्पॉट सुद्धा फटाफट आम्ही क्लिअर करत गेलो. चला आता निघूया. बघूया किती वेळ लागतो हिंजवडीला पोहोचायला. तुम्हाला या उजव्या बाजूला दिसतोय तो नवीन जो प्रोजेक्ट चालू आहे तो बघा. उजव्या साईडला तो ब्रिज आहे अख्खा आणि पुढे टनेल्स आहेत दोन. तर आम्ही अजूनपर्यंत अमृतांजन ब्रिजपर्यंत पोहोचलेलो नाही आहे. घाट फुल लाल आहे, इंच गाडी हलते आणि 3 लेनमध्ये आपण बघू शकतात 1, 2, 3, 4 लेन झालेले आहेत. 4 लेन या 3 लेनमधनं चाललेले आहेत आणि जशी जागा मिळेल तशी लोक गाडी करत आहेत. वाट बघतोय कधी एकदा अमृतांजन क्रॉस करून खंडाळ्याचा बोगदा क्रॉस केल्यानंतरपर्यंत माहिती थोडं ट्रॅफिक आहे. चला आता बघूया आपण. येते बघा तिकडे राईट साईडला मस्त आहे. बाहेर ते पण कंटाळलेलं दिसतंय. फायनली आम्ही ट्रॅफिकमधून मुक्त झालेलो आहोत आणि हा झाला अमृतांजनच्या ब्रिज आता क्रॉस करतोय. मित्रांनो एक टिप देतो की आय नो सगळे ट्रॅफिकमध्ये फ्रस्ट्रेट होतात. परत आला ट्रॅफिक. पण जसा ट्रॅफिक सुटल्यानंतर एकदम गाड्या पळवू नका. तुम्हाला माहित नाही नेक्स्ट मोडला परत दुसरा ट्रॅफिक असू शकतो. जसा आता हा दिसतोय बघा. ॲक्सिडेंट्स असेच होतात. आपण फ्रस्ट्रेट झालेलो असतो, आपण सुसाट गाडी काढून टाकतो त्या ट्रॅफिकमधून निघाली की आणि पटकन समोर गाड्या थांबलेल्या असतात त्याच्यावर आपण जाऊन मग डॅश होतो. तरी तुम्ही ॲक्सिडेंट होण्यापासून अवॉइड करू शकतात. इकडे बघा तुम्हाला समोर परत कॅमेरेच दिसत आहेत पण मला कळत नाही कॅमेऱ्यांचं स्पीड लिमिट काय आहे. कारण या भागात गाड्या कधीच असं नाही की 100च्या स्पीडला गेलेल्या आहेत. नेहमी इकडे गाड्या स्लोच असतात. ट्रॅफिक कारण चढ आहे, घाटाचा चढ आहे त्यामुळे इथेच गाड्या स्लो होतातच होतात. हे बघा वरती नवीन कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहेत. तर आता मी खंडाळ्याच्या बोगद्याजवळ पोहोचत आहोत आणि खूप भांडा एक्सपिरियन्स होता आजचा. त्याच्या आधी आम्ही पुढे गेलेलो का वर्षा जेव्हा पन्हाळ्याला गेलेलो 2020 मध्ये. पण ती सकाळची वेळ होती. सकाळी 6 वाजता असा ट्रॅफिक आम्हाला लागला होता. पण तो पण हेवी व्हेकल्समुळेच लागलेला ट्रॅफिक होता रात्रीचा. त्याच्यानंतर आत्ता एवढा ट्रॅफिक आम्हाला लागतो आहे. ॲक्च्युली असं विचार केला होता की जर दुपारी निघालो तर ट्रॅफिक थोडा कमी लागेल, सकाळी ट्रॅफिक निघून जाईल. पण अनफॉर्च्युनेटली सकाळी ट्रॅफिक नव्हता. सकाळी रस्ते रिकामे होते आणि हा सगळा ट्रॅफिक आम्हाला दुपारनंतर लागलेला आहे. उलट तर आता आम्ही पोहोचत आहोत ते कामशेतच्या बोगद्याच्या इथे. हा पहिला बोगदा आहे कामशेतचा आणि त्याच्यानंतर हा मोठा आहे आणि त्यानंतर आणखी एक छोटा बोगदा आहे. तुम्हाला बोर्ड दिसतोय थँक्यू एक्सप्रेस वे एंड्स अँड हॉलिडे स्टार्ट्स. सो आमची गंमत आहे. आम्ही दरवेळेला एक्सप्रेस वेला जेव्हा क्रॉस करून पुण्या साईडला जातो तेव्हा म्हणतो की हॉलिडे स्टार्ट्स आणि जेव्हा मुंबई साईडला जातो तेव्हा म्हणतो वेलकम बॅक टू स्कूल, वेलकम बॅक टू वर्क. तर आमची फन आहे जरा. तर आता आम्ही आलेलो आहोत तो आहे NH48 म्हणजेच हा मुंबई बँगलोर हायवे. आधी हा मुंबई सातारा असतो मग तो सातारा कागल होतो पण हा ओव्हरऑल मुंबई बँगलोर हायवे हा. चला आता वर्षा इकडनं नॅव्हिगेट करावं लागेल आपल्याला. हो चलो.